गुंडगुळ्याचा माळ हे ठिकाण भूतांच्या दृष्टीने अगदी गैरसोयीचे होते. ना तिथे एखादी पडकी विहीर, ना पडका वाडा, पिंपळ वड असली प्रचंड झाडी त्या ठिकाणी अजिबात नव्हती. काही ठिकाणी उगीच आपल्या 2-4 बाबळी होत्या, पण बाबळीसारख्या काटेरी झाडांवर बसणे इतकी भूते काही मागासलेली नव्हती. विहीर आड तर सोडाच, पण भूतांचा बाजार म्हणून प्रसिद्ध असलेला मसनवाट्याचा भागही तिथे कुठे आसपास नव्हता. म्हणजे भूताचा जन्म व्हायला ती जागा अगदी निरुपयोगी होती. येऊन जाऊन एक पिंपरणी त्या माथेच्या अलीकडेच उतरणीला तग धरून होती. ती किंचित वाकलेली होती. या पिंपरणीच्या पाठीमागे एक लहानशी डगर होती. तिच्या कडेने थोड्याशा बोराट्या, तरवड, बस एवढीच त्या माळावर अपूर्वाई होती. अशा त्या भकास वृक्ष ठिकाणी जन्म घ्यावा असे कुठल्याही शहाण्या भूताला वाटले नसते. पण शहाणा आणि गाढव हे 2 प्रकार माणसांप्रमाणेच भूतातही असल्यामुळे एक भूत ते नको नको म्हणत असताना त्या ठिकाणी जन्माला आले. आपण कुठे जन्माला यावे ते कोणाच्या हातात नसते. त्यामुळे या भूताला या गुंडगोळ्याच्या माळावर अगदी नाक मुठीत धरून जगात उडी घ्यावी लागली. म्हणजे झालं काय, त्या दिवशी अमावस्या होती. रात्रीचा काळा कुट्ट अंधार सगळीकडे दाटला होता आणि अशा भयानक वेळी पैलवान तुकाराम लांडगे हा त्या माळावरच्या गाडी वाटेने खालच्या वस्तीकडे चालला होता. तुकाराम म्हणजे देशमुखाने पाळलेला पठ्ठ्या होता. रोजचे 500-500 जोर आणि खाटूम खुटुमचे जेवण कधी चुकत नसल्यामुळे त्याच्या दंडाच्या बेडक्या कडक फुगल्या होत्या. मांडीचे पट फिरत होते, गर्दन उतू चालली होती आणि आधीच आखूड असलेले नाक गालात गडप झाले होते. कानशिलांवर गुच्चे बसून बसून त्यांची भजी झाली होती. तो चालू लागला म्हणजे एखादा अंबारीचा हत्ती झुलल्यासारखा वाटत असे. पण एक घोम होती. तुकाराम आडनावाने लांडगे असला तरी त्याचे काळीज उंदराचे होते. देवधर्म, भूतपिचास, जादूटोना, मंत्रतंत्र असल्या गोष्टींना तो फार दचकत असे. म्हणून आज अंधारातून चालत असताना त्याची छाती लटलट करीत होती आणि तोंड कोरडे पडले होते. मनात विचार येत होते, हा माळ एकल्याने तुडवायचा, सोबतीला कुणीच नाही. समजा धरले एकदम भूताने आणि घोसळले आपल्याला, तर मग काय करायचे? भूताला दंडवत घालून त्याचे पाय धरायचे, पण तेही उलटे असायचे. का इकडच्या बाजूने नमस्कार करून तिकडच्या बाजूने पाय धरायचे? छे 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 छे, त्यापेक्षा सुसाट पळ सुटावे हे चांगले. पण तसे तरी होईल का? हात लांब करून धरले म्हणजे त्याने, मग मात्र सोडायचा नाही तो. काय करावे बरे? तुक्याच्या लहानच्या डोक्यात अशा तऱ्हेचे भयंकर विचार येत होते. अंगावर मधूनच काटा उभा राहत होता. रात्रीची किरकिर कर्कश होत होती आणि सगळीकडे अगदी स्तब्ध होते. लांबून कुठून तरी क्वचित वस्तीवरच्या कुत्र्यांची भुकभुक ऐकू येईल. शांततेचा डोह त्याने किंचित ढवळल्यासारखा होईल. क्षणभराने पुन्हा पूर्वीपेक्षा शांत होईल. तो क्या धबधब चालला होता. तो अंधार त्याला दचकवीत होता आणि भीतीचे काटे कुणीतरी काळजात रुतवीत होते. आपल्या पावलांचा आवाज जरी झाला तरी त्याची काळीज लटकन उडत होते. पावले भराभरा पडत होती आणि त्यामुळे त्याचा पुन्हा मोठा आवाज येत होता. माळाच्या नीट सरळ गेलेल्या वाटेकडे त्यांनी निरखून पाहिले. पावलांचा आवाज येत होता. पुढे कुणीतरी भराभरा चालत होते. अंधार होता, नीट दिसत नव्हते, पण कोणीतरी चालत होते खास. तुक्याने डोळे फाडून बघितले. कोण चालले असावे? माणूसच असेल ना? का भूतभीत असेल? मग मात्र मेलो. पण छे, भूत कुठले असायला? भूतांच्या पावलांचा आवाज येत नसतो. बहुतेक कुणीतरी आपल्यासारखाच असावा. बघूया तरी. असलाच तर बरी सोबत झाली. एकमेकांच्या नादाने सोबतीने ही वाट तरी सरेल. असा विचार करीत तुकारामाने झपाझपा पावले टाकली. अंतर तोडले आणि तो माणूस साधारण दिसल्यावर त्यांनी हाळी दिली. ओ पाहुणं! समोर पांढुरके दिसणारे कोणीतरी थांबले. आवाज आला, कोण हाय? आणि त्या पाठोपाठ बेडीच्या लाल उजेडाचा कण क्षणभर चमकला आणि नाहीसा झाला. आहे, माणूसच आहे. कारण भूत भिडी वडते ही गोष्ट अजून तरी कधी आपण ऐकली नाही. मग राहिलेले अंतर झपाझपा तोडून तुकाराम त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, कुणीकड निघाला? या माळाच्या वाटेनच ना? अंधारात तोंड दिसत नव्हते, पण आवाज स्पष्ट ऐकू आला. होय, का बरं? काय नाही, चला, सोबतीला गावलं कुणीतरी, असं बोलून तुकारामाने पावले पुढे टाकली. तो पाहुणाही हल्ला. का हो, सोबतीचं का काढलं? भेता भेता का काय रातच्या चालीला? आता तुकारामाने चंची काढली होती.
खरे म्हटले तर मगापासून ती खिशात वळवळत होती. मगाशी भीतीमुळे तेवढी उसंत मिळाली नव्हती, पण आता काहीच हरकत नव्हती. सुपारी कात्रीत तुकाराम बोलला, भेता बिता म्हणजे काय? लय भूताचा त्रास असतो या, आणि आज तर आमुष्य आहे. मग असल काय करतात भूत आपल्याला? हा, असं बोलू नका. लय बेरकी असतात एक एक, हडळ तर लय वाईट म्हणतात. अरे तसं म्हणतात निक, पाहुणा म्हणाला. पर एकानं बी भूत बघितलं नाही, उगा आपली चावटपणा. म्हणजे तुमचा विश्वास नाही म्हणा की? अजिबात नाही. बघा, दावला एकदा हिसका म्हणजे समजल. आत्ताच काय दावाचे ते दाव म्हणावं त्याला, बघू होऊन जाऊ दे. पाहुणा असा एकेरीवर आला तेव्हा तुकाराम गडबडला. त्याचे काळीच पुन्हा लटलट उडू लागले. हो, खरंच एखाद्या भूताने हे ऐकलं आणि घेतलं मनावर म्हणजे मग आला का पचिताप. उगी पिढा आपल्या पाठीमागं. काय बघायचं असेल तर एकला बघ म्हणाव, आता हा ताप कशाला? मग तोंडातले पान थुकून तो म्हणाला, जाऊ द्यावर राव ह्या गोष्टी, उगी भ्या वाटते. भ्या वाटाय काय झालं? पाहुणा आयटीने म्हणाला. मोब गोष्टी ऐकल्यात असल्या म्या, सांगू का तुम्हाला एखादी? हे ऐकल्यावर तुकाराम भयंकर घाबरला. भूताच्या गोष्टी 4 माणसात बसून दिवसा उजेडी ऐकायच्या असतात. आमुष्याच्या रात्री गावाबाहेर माळावर जर ते ऐकू लागलो तर फार कठीण काम झाले. नका महाराज, आता ह्या वक्ताला असलं काही काढू नका. लई खवीस आहेत भूत इकडची. असं तर एकदा आमच्या गावातल्या सोनारावर भूत झालं लई खुश. तुकाराम उत्साहाने सांगू लागला. त्याची गोष्ट बंद करण्याच्या नादात आपणच एक गोष्ट सांगू लागलो आहोत याचे त्याला भानच नव्हते. पाहुण्याने नुसता हुंकार भरला. का म्हटलं तर तो सोनार रोज आपलं सोनं तापवायचा, लाल करायचा आणि पाण्यात बुडवायचा. त्याचा आवाज व्हायचा चर्रसा. तो आवाज भूताला लई आवडायचा. निका तो आवाज ऐकायला म्हणून ते भूत रोज त्याला सोनं आणून द्यायचं रातच्या वक्ताला आणि म्हणायचं तापी होती. कुठून आणायचं सोनं? पाहुण्याने मधीच विचारले. काय की बाबा आपल्याला ठाव नाही. तुकाराम दोन्ही गालांना हात लावून म्हणाला. आणायचं ते कुठून तरी एवढं खरं. तर काय सांगत होतो, आणायचं आणि त्या सोनाराला म्हणायचं तापीव. तापीव? हा, तापीव आणि आवाज काढ. सोनार आपला तापवायचा की लाल होईस तर मग पाण्यात घालायचा आणि जेव्हा चर्र आवाज व्हायचा तेव्हा ते भूत ही करून हिदळायचं बघा आणि जायचं निघून. मग पुढं काय झालं? काय व्हायचंय? त्यो सोनार गेला भिवून. रोज रातच्या पारीला ही पिढा. ते भूत आपलं त्याच्या मांडीला लावून बसायचं, रोज नवीन सोनं आणून द्यायचं. बरं होतं की मग. कशाचं बरं राव? सोनार लागला ना भ्यायला. परत त्यो भूत काय यायचं राहीना. मग सोनारानं काय केलं, घेतलं सोनं एकदा लाल तापिवलं, बाहेर काढलं आणि जेव्हा भूताच्या मांडीलाच एकदम चटका दिला, पळून गेलं. पुन्हा काय हानबिगीर परत नाही आलं. अशी गोष्ट. हे ऐकून पाहुण्याला भीती वाटेल अशी तुकारामाची कल्पना होती, कारण ती सांगताना तो स्वतःच घाबरला होता आणि इकडे तिकडे दचकून बघत होता. पण पाहुणा हसू लागलेला बघून त्याला आश्चर्य वाटले. काय माणूस आहे, भूताची एवढी भयंकर गोष्ट सांगून सुद्धा त्याला काही भीती वाटत नाही, म्हणजे आता कमाल झाली. मग तो थोडा रागवून म्हणाला, हसताय तुम्ही? पाहुणा हसत असच म्हणाला, मग काय रडू? बघा बरं का, समजलं एखाद्या येळेला मग समजच हसणं येईल बाहेर. तुकारामाने कळकळीचा इशारा दिला आणि तसे करताना तो पुन्हा जास्त घाबरला. येऊ द्या ओ. पाहुणा दाट होत चाललेल्या अंधाराकडे बघून म्हणाला. हुन काय होईल असं? त्या नकट्यासारखं आणि त्याच्या दोस्तासारखं होईल तुमचं. तुकारामाने अडखळत सांगितले. त्याचं काय झालं? पाहुण्याने आता तोंडावर धोत्राचा स्वागा धरला होता, तरी हसू बाहेर पडतच होते. आता खरोखरच त्या माळावर अंधार चांगला दाटला होता. वारा सो करीत धिंगाणा घालीत होता. अंगाला झोंबून शहारे आणीत होता. माळावरची ती पिंपरणी आता लांबून अंधुक दिसत होती आणि तिची पाने विचित्रपणे सळसळत होती. सगळीकडे अगदी स्तब्ध होते. तुकारामाने इकडे तिकडे चोरटेपणाने बघितले. मग हळूच आवाजात तो म्हणाला, त्याची काय गंमत झाली. ते बी दरोडे घालायचे आणि कुठं बी हिंडायचे. एकदा कुठं तरी घातला दरोडा आणि लांब गावाबाहेर गेले. तिथं ती हिर आहे का नाही तिथं, आणि तिथं धर्मशाळा आहे तिथं. असल पुढं काय झालं? पाहुण्याने खड्या आवाजात विचारले. हळू बोला. तर बसले की धर्मशाळेत जाऊन. संगड भाकऱ्या बांधून घेतलेला. समोर एक चिमणी निक्की. ते पैसे मोजतात
तवर भूतानं समद्यांच्या भाकरी खाऊन टाकल्या आणि करून दिली ढेकर. जो तो म्हणतोय दुसऱ्यानंच दिली बरं का ढेकर. भूत जेवलं मरस्तोर आणि लागलं चिमणी इजवायला. पहिल्यांदा वाटलं वाऱ्या बिराणी इजली असल म्हणून पुन्हा लावली, तर पुन्हा इजली. जे ते म्हणते तू चिजवली. मग मग काय, जेव्हा पुण्यांदा लावली आणि बघायला लागले तेव्हा काय, अंधारानं एक हात पुढं येतोया आणि चिमणी इजवतोया. नुसती हाडच आपली. मग काय लटा कापायला लागले समदे. हे सांगताना तुकाराम लटा कापू लागला. पुढं काय घाम सुटला समद्यांना. नशाच उतरली. आता तुकारामाला घाम फुटला होता. मग ते भूत चढलं की हिरी जवळच्या झाडावर आणि दिली धाड दिशी हिरीत उडी टाकून. धपकन पुन्हा काय बी आवाज करत वरती आलं. पुन्हा चढलं झाडावर आणि पुन्हा ठोकली उडी हिरीत. हात भरलं धुमाकूळ. झाडावर चढायचं आणि हिरीत उडी ठोकायची. दुसरी बात नाही. पुन्हा झाडावर चढायचं आणि पुन्हा हिरीत उडी ठोकायची. मग काय झालं, काय व्हायचं, फटफटलं तवा पळत आले गावात. पुन्हा म्हणून कधी रातच्याला बाहेर गेले नाहीत. तुकारामाने समारोप केला आणि तो पाहुण्याकडे बघू लागला. आता तरी पाहुणा नक्की घाबरलेला असणार. भीतीने त्याचेही काळीज उडत असेल. आपल्यासारखाच त्याच्याही अंगाला घाम आलेला असेल खात्रीने, कारण गोष्टच तशी भयंकर सांगितली होती. कोणीही माणूस घाबरून गेले असते. पण पाहुणा परत खुदू हसू लागलेला बघून तुक्याच्या कपाळाला आठा पडल्या. रागही आला. माणूस आहे का कोण आहे, भूताची गोष्ट ऐकायची आणि घाबरायचं नाही म्हणजे काय, भलतेच काहीतरी. त्याने पुन्हा एकदा निक्षून सांगितले, तुम्ही हसताया पर पस्तावाल बघा एखाद्या वेळी. कुठं भेटतेल भूत ते सांगा यायचं नाही. हे ऐकून पाहुणा एवढेच म्हणाला, काय हो पायलवान, ही भूत असतात तरी कुठं. मग त्यावर तुकारामाने जी माहिती सांगितली ती वरून पाहुण्याला एवढे समजले की ही भूते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत असे कोणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. कदाचित ती सध्या आपल्या घरात माळवदारावर बसलेली असतील. कदाचित ती अगदी ह्याच वेळी आपल्या पाठीमागून पावले टाकीत अगदी अदबीने येत असतील. पण साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसनवाटीत असतातच. विशेषतः विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडे तिकडे हिंडत असते. कुणी एकटा दुकटा आढळला तर त्याला विहिरीत नेऊन मारते. बिलकुल हायगाय करीत नाही. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भूते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करत नसली तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्यावेळी मात्र ती कुठेही आणि कोणाच्याही वेशात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात, पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही. अमावस्याच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्या संबंधी काही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे हे धोक्याचे असते. आता माळ निम्म्याच्या वर तुडून झाला होता आणि समोरचे एकुलते एक पिंपरणीचे झाड जवळ येत चालले होते. वाऱ्याने त्याची पाने विचित्रपणे सळसळत होती. झाडाची रस्त्यावर पडलेली सावली त्या अंधारातही चांगली दिसत होती. सावलीचा तो काळा डाग रस्त्यावर चमत्कारिक रीतीने हलत होता. तुकारामाने सांगितलेली माहिती ऐकून घेतल्यावर पाहुणा काही बोलला नाही, तसंच पुढे चालला. नंतर तो म्हणाला, या पिंपरणी खाली बसायचं का 2 मिनिटं? नाही, या पिंपरणी खाली न गो, पुढं बसू कुठं तरी. का हो, भ्या वाटतंय काय? भ्या म्हणजे काय, पर थोडं वाटतं या खरं. भूत असेल म्हणताय वय तिथं. अहो नाव काढू नका त्याचं. तुकारामाला घाम फुटला. काय या वक्ताला ईशाची परीक्षा, उगे आपलं चला की गुमान पुढं. काय भ्याताय राव, बघू दे तरी मला एकदा कसलं असतंय भूत ते. आणि तुम्ही बी बघा माझ्या संकट. हे आपल्याला नाही बघायचं, तुकाराम भिवून म्हणाला. ह्यो असल्या उद्धटपणामुळे खरोखरच भूत समोर येऊन उभे राहायचे. या निसंग्याला त्याचं काय, पण आपण आपले जपले पाहिजे बाबा. चला हो, एकदा बघाच गंमत, चला. तुकाराम दबकत पाहुण्याच्या पाठोपाठ झाडाकडे गेला. पाहुण्याने त्याला धीर दिला असला तरी त्याची भीती अजिबात गेली नव्हती. त्याचे काळी सशासारखे उडत होते आणि सगळ्या अंगावर काटा उभा राहिला होता. एकट्याने पुढे जायची भीती वाटत होती म्हणून तो पाहुण्याबरोबर थांबायला तयार झाला होता. ते दोघेही जरा अंतर ठेवून झाडाच्या बुंदेला टेकून बसले. अंधारातच बसले. समोरून माळावरचा वारा सोसाट्याने येत होता आणि त्यांच्या अंगावर झेप टाकीत होता. झाडावरची पाने जोराने सळसळत होती आणि फांद्या वेड्या वाकड्या हलत होत्या. रात्रीची किरकिर इतकी वाढली होती की नीट आवाजही ऐकू येत नव्हता. सगळीकडे अगदी उदास होते.
तुकारामाने आभाळाकडे बघत चांदण्या मोजल्या. मग त्याला पानाची आठवण झाली. खिशातली चंची काढून त्याने वर गुंडाळलेला दोरा उघडला. त्यालाच अडकवलेल्या अडकीत त्याने सुपारी कातरली. भोगा तोंडात टाकला. मग पान काढून ते पुसले. चुन्याच्या डबीला नख लावून चुन्याचे पट्टे अंधारातच पानावर ओढले. कात खाल्ला. 2 मिनिटे चगळून शेजारी पिंक टाकली. अशी 4-2 मिनिटे गेली. थुंकून थुंकून पान संपून गेले. गालातून जीभ फिरून तुकारामाने राहिलेला भागही तोंडाबाहेर टाकून दिला. मग मात्र त्याला अस्वस्थ वाटू लागले. कुणीतरी भीतीचा काळा पंजा त्याच्या समोर धरू लागले आणि त्याचा जीव वर खाली होऊ लागला. या पाहुण्याच्या नादाने आपण याशा भयान वेळी इथे बसलो, नाहीतर बाप जमनी कधी इथं बसलो नसतो. नसती बिलामत एखाद्या वेळी दिसला वेडा वाकरा प्रकार म्हणजे गच्चिनीतच व्हायची आपली. छे, बसण्यात फार गाढवपणा आहे. अशा विचारातच इतका वेळ उगीच इकडे तिकडे फिरवीत राहिलेली आपली दृष्टी त्याने पाहुणा बसला होता त्या जागेकडे वळवली आणि तो म्हणाला, पण तो म्हणाला काहीच नाही. त्याची दात खिळीच बसली, कारण त्या ठिकाणी पाहुणा नव्हताच, कुणीच नव्हते. झाडाच्या बुंद्याला टेकून जेथे तो मगाशी बसला होता ती जागा अगदी रिकामी होती, पूर्ण रिकामी. आणि त्या ओसाड भयान माळावर त्या पिंपरणीच्या दाट काळ्या सावलीखाली तुकाराम एकटाच होता, अगदी एकटा. काय झाले ते प्रथम त्याला समजलेच नाही. मग कुणीतरी भयानक भीतीचे थंड बधीर करणारे हपके त्याच्या तोंडावर मारले आणि त्याच्या सर्वांगात मुंग्या पसरल्या. एक मोठी किंकाळी फोडावी असे त्याला वाटले, पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेना. क्षणभरच असे झाले. मग एकाएकी त्याच्या पायात विलक्षण गती आली. तो पळाला, डोळे फिरवीत चेहऱ्यावरून घामाचे ओघळ वाहत, आणि तोंडावाटे अक्षरही न काढता तो पळ सुटला. गावाच्या दिशेने आलेल्या वाटेने तो धूम पळाला. फार दिसेनासा झाला. तो गावात येऊन पोचला तेव्हाही त्याच्या तोंडातून एक अक्षरही बाहेर पडत नव्हते. सगळे कपडे भिजून चिंब झाले होते आणि त्याला विलक्षण धाप लागली होती. लोकांनी त्याला नीट बसवले, पाणी पाजले आणि विचारले, अरे तू काय झालं, कशाला भ्यालास? आपण 5-50 माणसात आहोत हे चांगले डोळ्यांनी बघितल्यावर तुकाराम सावध झाला. त्याने तोंड उघडले. तो म्हणाला, भयंकर, भयंकर, फार भयंकर. अरे पण काय? माळावरच्या पिंपरणी खाली एका भूताशी गाठ पडली. त्याची माझी कुस्ती झाली. चितपट केलं त्याला म्या. तवा खवळून माझ्या अंगावर आलं आणि माळ सरस्तोर मागं आलं. असं म्हणून तुकारामाने पहिल्यांदाच किंकाळी फोडली आणि तो बेशुद्ध पडला. समोरून सारखा वारा येत होता. बिडी पेटता पेटना म्हणून पाहुणा आपल्या जागेवरून उठला आणि झाडाच्या पाठीमागच्या बाजूला गेला. तिथे वारा अगदी बंद होता. काडी ओढून त्याने बिडी पेटवली. तिचे 4-2 मनसुक्त झुरके घेतले. त्याला आपल्या सोबत्याचे हसू येत होते. काय सारख्या भूताची भीती दाखवत होता. बघितलं तर हत्तीसारखा गडी, पण उगीच मिलमिशा. स्वतःच गोष्टी सांगत होता आणि स्वतःच लटलट कापत होता आणि सारखा भूत दिसेल म्हणून धाक घालीत होता. या विचारात काही मिनिटे गेली. आपल्या सोबत्याचे एकही अक्षरही ऐकू आले नाही हे बघून पाहुणा मनात चमकला. गडबडीने बिडी विझून तो अलीकडच्या बाजूला आला. त्याने बघितले, पण कुणीच नव्हते. तो पैलवान बसला होता ती जागा अगदी रिकामी होती. त्या ओसाड माळावर दाट सावलीच्या पिंपरणी खाली तो अगदी एकटा होता आणि रात्र अमावस्येची होती. ते बघून पाहुणा एकदम बधिरला. काय झाले ते प्रथम त्याला नीट समजलेच नाही. डोळे चोळून त्याने पुन्हा एकदा नीट बघितले आणि मग त्याचा भयंकर अर्थ त्याच्या ध्यानी आला. मग तो तेथे थांबलाच नाही. भीतीने गोरासारखा ओरडला. त्याचे सगळे रक्त उलते पालते झाले आणि एक किंकाळी फोडून तो विलक्षण वेगाने पळाला. दगडा धोंड्यातून रानावनातून पळाला. त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. तोंडावरून घामाचे पाट वाहत आहेत. चेहरा पांढरा फटक पडलाय. छाती भात्यासारखी वर खाली होत आहे. अशा परिस्थितीत तो कुठल्या तरी वस्तीला येऊन पडला. मरू घातलेल्या जनावरासारखा फेस गाळू लागला. अशा रीतीने पिंपरणीच्या भूताने आल्या आल्या 2 माणसांना दणका दिला. ते भूत पुढे लवकरच मोठे झाले. त्याची वंशावळही वाढली. जाता येता माणसांना आडून त्यांच्याशी ते दंगा मस्ती करू लागले. कुणी त्याला झाडाच्या बुंद्याला टेकून सबंध रस्त्यावर पाय पसरून बसलेले स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. अमावस्येच्या रात्री कुणी सबंध माळावर दिवट्या नाचताना पाहिल्या. त्यावरून तेथे 100-150 तरी भूते असावीत असे लोकांना स्पष्ट कळून चुकले. आता ती वाट बंद झाली आहे. रात्रीच्या वेळी तर तिकडे कुणी फिरकतही नाही. येऊन जाऊन गावातले धाडसी लोक तेवढ्या अमावस्येच्या रात्री तिकडे जातात, भूताच्या दिवट्या नाचताना बघतात आणि त्यांच्या पंक्तीला बसून जेवण करून माघारी येतात.
आणि तुकाराम लांडगेही नेहमी गुंडगुळ्याच्या माळावर भूताशी आपण कशी कुस्ती केली याचे फक्कड वर्णन करून सांगत असतो. कथा भूताचा जन्म, लेखक द मा मिरासदार आणि मी गणेश खुटवड.